काँग्रेसने ट्विट केलं होतं ज्यामध्ये गुंगी बुडी असा उल्लेख करण्यात आला होता उपमुख्यमंत्री महोदयांचा आणि त्यानंतर ते ट्विट रद्द देखील टाकण्यात आलंय. तुम्ही काही उपमुख्यमंत्र्यांसोबत संपर्क केला होता का काय नाही? त्यामध्ये एक वाक्यात उपयोग वापरला गेला. आमच्या कम्युनिकेशन विभागाने जो राष्ट्रीय राजकारणामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी माफ करा राम मनोहर लोहिया यांनी जो इंदिरा गांधींवर जो आरोप केला होता त्या आरोपामध्ये जे शब्द वापरले गेले होते ते इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आणि त्याचा दाखला देत असताना बीडच्या प्रकरणाच्या अनुषंगानं आमच्या कम्युनिकेशन विभागाने ट्विट केलं होतं. ते प्रासंगिक होतं आणि राजकीय त्यामध्ये एक टिप्पणी ही काँग्रेस पक्षाच्या आमच्या विभागाच्या माध्यमातून कुठेतरी झाली होती. त्यामध्ये वावगं मानून घेण्यासारखं काही नव्हतं. त्यांना जर तो आरोप जो आहे तो आरोप खोटा ठरवायचा असेल तर आमचा निषेध करून होणार नाही. इंदिरा गांधींना गुंगीगुड्या म्हटलं गेलं, मात्र त्यांनी स्वतःची ओळख आणि स्वतःच्या कामाच्या माध्यमातून आयर्न लेडी अशी ओळख निर्माण केली, त्यांना दुर्गा अशी ओळख निर्माण केली. तशाच पद्धतीनं उपमुख्यमंत्री महोदयाने देखील स्वतःची ओळख तशा पद्धतीने निर्माण करावी ही करता त्यांना शुभेच्छा आहेत. हा त्यांच्यासाठी असणारा हा अनुरोध आहे. मात्र लक्ष विचलित करण्याकरता धचामा करण्याच्या अनुषंगानं जे काही चाललंय ते योग्य नाही आणि डायव्हर्शन करणे हा त्याचा मूळ हेतू आहे. रस्त्यावरचे गड्डे, बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारची एकामागे एक अनियमिततेची प्रकरणं समोर येत आहेत. संसदेमध्ये संसदेत, लोकसभेत, राज्यसभेत गृहमंत्री गायब आहेत, पंतप्रधान गायब आहेत. या सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याकरता कुठेतरी हा विरोधकांनी केलेला कांगावा आहे. इथपर या घटनेमध्ये जो एक कम्युनिकेशन गॅप राहिला त्या अनुषंगानं आम्ही खेद हा यापूर्वीच व्यक्त केला आहे आणि बारामतीच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाने एक परंपरेच्या, सुसभ्यतेच्या, संस्कृतीच्या अनुषंगाने आणि स्त्री दाक्षिण्याच्या अनुषंगानं आम्ही आमचा उमेदवारी मागे घेतला होता. त्याची स्मरण या निमित्ताने करून देतो. यावेळेस आमचा जो चर्चा संवाद हा उपमुख्यमंत्री महोदयांशी झाला होता तसाच या संदर्भामध्ये करण्याचा आमचा कुठेतरी प्रयत्न होता. मात्र इथपर स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि सदरचं जे ट्विट आहे एका राजकीय घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेली टिप्पणी आहे. त्याचा विपर्यास करण्याची काही आवश्यकता नाही. त्या काळामध्ये यांची दिल्ली दौरे वाढलेले आहेत. ते कालच दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यांनी संसदेत भेट दिली. तुम्ही कसं पाहता? एकंदरीत जी युक्तिवाद आर्ग्युमेंट ही सर्वोच्च न्यायालयात झाली आणि खरी शिवसेना कोणाची याचा उलगडा हळूहळू त्या चर्चेतून होत असताना आणि पक्ष बळकावला, चुकीच्या पद्धतीने बळकावला हे सर्व सिद्ध होत असताना त्या पार्श्वभूमीवर आता हवालदिल शिवसेनेचा फुटीरगट हा झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची ती दिल्ली फेरी असावी. अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यामुळे उडालेल्या झोपेंवर हा पंतप्रधानांकरवी गद्दारी करो, बार बार करो, लगातार करो असं कुठेतरी मर्दून घेत असताना निवांत झोप लागेल याचा केलेला तो केविलवाणा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाला फोडाफोडीचं आणि पक्षफोडीच्या माध्यमातून एक भारतीय जनता पक्षाने जो सपाटा लावला होता त्याला कुठेतरी दणका बसल्यामुळे पळत पळत एक भारताच्या गृहमंत्री हे अमित शहांना महाराष्ट्रात पळत पळत यावं लागलं. दादा, एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मोहन भागवत आज खामगावमध्ये आले होते आणि त्यांच्याच कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे अंबादास दानवे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे मोठं चर्चांना उधाण आलं. एका व्यक्तीने स्थापन केलेल्या आणि दुसऱ्या व्यक्तीने उद्घाटन असा तो कुठेतरी एक योग होता. त्याचं स्वरूप एक शैक्षणिक स्वरूपाचं होतं. त्यामुळे या संदर्भात नेमकी मला माहीत नाही. मात्र आयोजक कोण होतं, निमंत्रक कोण होतं आणि तिथे एकत्रित होण्याचा हेतू हा सामाजिक आणि शैक्षणिक हिताचा होता की अजून काय याचा तपास केल्यानंतर बोलणं हे अधिक उचित ठरेल. मात्र ज्या व्यक्तीने भटक्या विमुक्तांच्या आणि सोबतच पारधी आदिवासी समाजाच्या सेवेकरता जी संस्था स्थापन केली त्या व्यक्तीचं नामोल्लेखित पत्रिकेत नसणं आणि त्याचा नामोल्लेखही जर होत नसेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्या संदर्भात आपण खेद व्यक्त करण्यासाठी सुनीता पवार यांची भेट घेणार आहात किंवा संपर्क करणार आहात? नाही, त्यांच्या मी प्रत्यक्ष ज्या दिवशी हा ट्विट आला तो ट्विट येत असताना सांगितलं की जे आरोप जे आहेत त्यांनी बोलावं, त्यांनी अजितदादांच्या विमान अपघात का घातपात याचा चौकशी करावी, अर्थ खातं त्यांच्याकडून काय केलं ते सांगावं आणि जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चुप्पी साधलेल्या असण्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या विभागाने हे ट्विट केलं.
यामध्ये कुठेही स्त्री असण्याच्या अनुषंगानं किंवा अपशब्द तर निश्चित त्यामध्ये नव्हता. कुठल्याही प्रकारची शिवीगाळी आमच्या त्या कम्युनिकेशन विभागाने केलेली नाही आणि याचं खेळीमेळीत एक स्पोर्ट्समन स्पिरिटने उत्तर द्यावं. इतपर जो गैरसमज जर झाला असेल तर त्या संदर्भामध्ये खेद हा व्यक्त केलेला आहे आणि या भावना ज्या आहेत आम्ही ट्विटच्या माध्यमातून जाहीर स्वरूपातही व्यक्त केलेल्या आहेत. मात्र आमच्या जो खेद आहे तो सभ्यतेच्या अनुषंगाने, मात्र जे प्रश्न उपस्थित आहे आपल्या चुप्पीच्या अनुषंगानं त्याचं उत्तर काही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. अमेरिका आपल्याला दिवसेंदिवस दडपशाहीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा अन्यायकारक निर्णय घेत आहेत. 100% टेरिफ लावणं हे अत्यंत धोकादायक आहे. आयात निर्यातीवर परिणाम करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालावर, युवकांच्या रोजगारीवर हा सरसणारा हा घाला आहे. आणि एप्स्टीन फाईलमध्ये असं काय दडलंय की या सर्व अन्यायाच्या आणि एवढे आपल्यावर लादल्या जाणारे जे टेरिफ आहे याबद्दल आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाही. सरते शेवटी नरेंद्र सिलेंडर काय आहेत हाच प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय.